वांग्याला जी आळवणी करतात ते आळवणी म्हणतात. आळवणी म्हणून एक प्रकार आहे की बाबा वांग्याच्या रोपांच्या बुडाशी आपल्याला त्यांना औषध द्यावं लागतं. तर ते औषध बनवण्यासाठी रसायन बनवण्यासाठी काय आज आपल्याला फॉर्म्युला सांगणार आहेत किंवा कुठलं रसायन वापरणार आहेत ते आपण आज बघणार आहेत. तर समोर शेतकरी आहेत ते तुम्हाला सांगतील. नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज आपण मिलाज कंपनीचा मायक्रोन्यूट्रंट बघणार आहे. तर हे प्रमो नाही कुठल्या कंपनीचा, पण ह्याचा रिझल्ट खास असल्यामुळं आपण हे वापरतोय सगळ्यात जास्त. याने काय होते, रोपाची वाढ चांगल्या प्रकारे होते, रोपाला फुटवा जास्त येतोय आणि रोपाची पांढरीमुळे जे असते ते सगळ्यात जास्त चालल्यामुळं रोपाला वाढ व्हायला लय मदत होते. त्याच्यामुळे आपण हे वापरणार आहे मायक्रोन्यूट्रंट्स. चला आपण ह्याला तयार करूया. आता समोरचे तुमच्या हातात जे पॅकेट दिसतंय ही किती क्वांटिटी पॅकेज आणि ह्याच्यापासून किती औषध बनवणार आता? 1 किलोचं पॅकेट आहे. त्याच्यामध्ये 100 लिटर पाणी तयार होते. 100 लिटर पाण्यामध्ये हे डायरेक्ट पाण्यामध्ये, साध्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये, काय असं कशामध्ये? पाण्यामध्ये मिक्स करतात. गोड्या पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. बरं, जे पिण्यायोग्य पाणी आहे त्या गोड्या पाण्यामध्ये आपल्याला हे घ्यायचं, त्याचा रिझल्ट चांगला येतो. मग हे कसं पॉइझन आहे कसं असं वगैरे काय नाही ना? अँटी पॉइझन, नॉन पॉइझनिंग वगैरे आहे ना? नॉन पॉइझन आहे. ओके. तर मायक्रोन्यूट्रंट्स मध्ये काय असतात की सूक्ष्म अन्नद्रव्य जे झाडाला लागणार आहे वाढीसाठी. बरं. सूक्ष्म अन्नद्रव्य असतं त्याच्यामध्ये. तर चला आपण तयार करूया. चालेल, ओके. दाखवा कसं करायचं. हे 3 बादल्या काय घेतल्यात वेगवेगळ्या तुम्ही? याच्यामध्ये आता अर्धा किलोचं आपण ह्याच्यामध्ये मिक्सर करणार आहे. बरं. सम प्रमाणात ह्या दोन्ही बादल्यामध्ये आपण मिक्स करून घेणार. 20-20 लिटरच्या 2 बादल्या आहेत. बरं. तर ह्या 20-20 लिटरच्या 2 बादल्यांमध्ये सम प्रमाणात केल्यामुळे ह्याच्यात आपण 6 जग ह्याच्यात घेतलं. तुम्ही औषध ते ह्याच्यात बनवणार आहे? पहिले ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं, कारण कसं आहे प्रमाण चुकलं नाही पाहिजे. बरं. एका ह्याच्यात बनवल्यामुळे आपण हे 6 जग घेतलेले आहे. बरं. 3 ह्या बादलीत टाकायचे, 3 त्या बादलीत टाकायचे. म्हणजे आपल्याला 40 लिटरचं मेजरमेंट सापड. पण असं फोडून घेतलं ह्याला आणि असं याच्यामध्ये असतात मायक्रोन्यूट्रंट्स. येलो कलर मध्ये, पिवळ्या कलर मध्ये पावडर दिसते, पावडर फॉर्म मध्ये दिसते. वॉटर सोल्युबल आहे. बरं, म्हणजे पाण्यात लगेच मिक्स होते म्हणायचं. त्याच्यामुळे ह्याला आपण काय करू, आधी आपल्याला हे अर्धा किलो घ्यायचं. ही अशी साधारणतः पावडर येते. ही पावडर पाण्यामध्ये मिक्स होणारी पावडर आहे. तर ही पावडर आता आपण मेजरमेंटसाठी वापरणार आहे. हे आता ह्याच्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे. हे अर्धा किलोच्या आसपास जवळपास काढलेलं आहे आणि ठेवून दिलं बाजूला. आपण अर्धा किलोच्या हिशोबाने घेतलेलं आहे. म्हणजे अर्ध पॅकेट आपण घेतलेलं आहे. साधारण आपल्याला 50 लिटर पाणी बनवायचं म्हणून. 40 लिटर बनवायचं. 40 लिटर पाणी बनवायचं आहे. ओके. मिक्स करूया. सावकाश सोडायचं, मिक्स करताना व्यवस्थित मिक्स होईल अशा हिशोबाने. त्याच्यात गाठी तयार होतं. थोडं हाताला गरम लागते. असं गाठी तयार होतात, नाहीतर ह्याच्या व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं, नाही तर गाठी राहतात. मग ते असं आपल्या ह्याच्यासारखं मैद्यासारखं म्हणा किंवा असं घट होत जाते म्हणायचं. पीठ असं सारखी गाठी राहून म्हणून आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हिरव्या कलरचा कलर आला त्याला. पिवळं होता तर पाण्यात मिसळलं ते हिरव्या कलरचा झाला तयार. कलर बदलला डायरेक्ट त्याचा. हा, आता हे बघा बनवून झालेलं आहे. या साईडला आपलं द्रावण तयार आहे. द्रावण तयार केलं मिक्स करायचं. आता जे घेतलेलं आपण 2 वेगवेगळ्या बकेट होतं 20-20 लिटरच्या, ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. सम प्रमाणात दोन्हीमध्ये आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. साधारणतः हे संपत आलेलं आहे बघा. हे असं आपण 2 बकेटमध्ये दोन्ही साईडला मिक्स करून घेतलेलं आहे. बरोबर. ह्याच्या खाली काहीच राहिलं नाही. आता आपण जसं व्यवस्थित मिक्स करून घेतले, व्यवस्थित मिक्स केलं म्हणून ते काय त्याच्या गाठी वगैरे राहिली नाहीत आपल्याला. तर प्रॉपर त्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. माझा एक प्रश्न आहे, आता हे जे तुम्ही दिसतंय पॅकेट ह्याच्यावर लिहिले बिलाज ड्रिप मिक्स. हे ड्रिप मिक्स म्हणजे काय आणि काय ह्याचा काय विषय आहे? त्याला 2 प्रकारे दिलं जाते. एक ड्रिप इरिगेशन मध्ये दिलं जातं, की जसं की आता हे पाईप बघता तुम्ही ड्रिपचे, हे ड्रिप पाईप समोरच्या पण दिलं जाते. आणि असं म्हणजे संप्रमाणात एक छोटंसं भांडं घेऊन त्या भांड्याने त्याच्या बुडाशी दिलं तरी चालते. दोन्ही प्रकारे करता येतं. आपल्याकडे झाडांमधलं अंतर 10 फुटाचं असल्यामुळे आपण ड्रिपने देणार नाही, कारण वेस्टेज जाते भरपूर. साधारण किती रुपये लावले ते एकर मध्ये? आपल्या ह्या 30 गुंठ्यात आपण 400 रुपये लावले. 400 रुपये लावलेले. 10 फुटावरती 1 रोप लावलेले. 10 फुटावर आंतरपीक घेणार आहे का ह्याच्यामध्ये? दुसरं पीक लावायचं? आंतरपीक घेणार आहे. ते घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ चालेल. ओके. तर बघा मित्रांनो, तुम्ही असे त्याला ड्रिपनं पण देऊ शकता. नसेल तर तुम्ही आता ते दाखवतील आपल्याला की बाबा एखादं छोटंसं भांडं घेऊन
तर त्याच्या हिशोबाने प्रत्येक झाडांना समप्रमाणामध्ये कसं द्यायचं आपण तर ते आपण पाहून घेऊया. तर बघूया आपण व्हिडिओमध्ये. झाडांना द्यायला चालू करणार आहे आता. घेतले पहिले बकेट घेतलेले आहे तर याने एक माप घेतले बघा. हे माप काय आहे बघा तुम्ही. माप तेव्हा कालच संक्रांत झाली, संक्रांतीच्या संक्रांतमधली एक संक्रांत आपण घेतली, त्याच्या मेजरमेंटनुसार आपण हे एक संक्रांत एका झाडाला आपण वापरणार आहे. ओके, म्हणजे असं प्रमाण ठेवणार आहे. प्रमाण आपण ठेवणार आहे. तेव्हा याच्या बुडाशी एकदम असं व्यवस्थित हलकं सोडून द्यायचं, जेणेकरून त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. असं डायरेक्ट ते झाडांच्या मुळाशी कसं पोहोचेल म्हणजे या हिशोबाने तुम्ही त्याला झाडाच्या बरोबर मुळाशी तुम्हाला सोडून द्यायचं आहे. बरोबर. तर बघून घ्या मित्रांनो. तर याला आळवणी असं म्हणतात. आळवणी हा प्रकार आहे, रसायने डायरेक्ट झाडांच्या बुडाशी सोडणे. पण बघूया हे कसं करतात ते. तर सर्वांनी आपल्या शेतात जर तुम्ही वांग्याचा असा प्लॉट लावला असेल तर आळवणी करून घेण्यासाठी हे आळवणी करून घ्यायचे, जेणेकरून झाडाची वाढ चांगल्या प्रमाणे होते. पांढऱ्या असणाऱ्या तुमच्या ज्या मुळ्या असतात त्या मुळ्यांची चांगली वाढ झाल्यामुळे झाडाची पण वाढ व्यवस्थित होते. तर हे जे दिले आपण तर ह्याचा रिझल्ट आपल्याला कधीपासून किती दिवसात कालांतराने बघायला मिळेल आपल्याला? किती दिवसानंतर? 14 दिवशी आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो. 13व्या ते 14व्या दिवशी आपल्याला, 4थ्या दिवशी, 3ऱ्या ते 4थ्या दिवसापासून आपल्याला ग्रोथ झाडाची झालेली दिसून येईल. ग्रोथ, त्याच्या फांद्या, मग चांगला रिझल्ट आहे की राव. 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्हाला ग्रोथ दिसायला चालू होईल. बरं 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 बरं. तर मित्रांनो, आता आपण आज बघितलं की आळवणी कशी करतात किंवा काय वापरतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्ते.